ओम नमो भगवते वासुदेवाय। 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 श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। परम पूज्य श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज की जय। परम पूजनीय श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज साधकांचे मायबाप बालयोगी आणि भगवान विष्णूचे अवतार स्वरूप ज्ञानोबा यांचा आपण श्री अमृतानुभव तथा अनुभवामृत नावाचा ग्रंथ पाहत आहोत। या ग्रंथाचं हे जे 5वं प्रकरण सुरू आहे, त्या प्रकरणामध्ये ज्ञानोबा आपल्याला सच्चित सुख किंवा सच्चित आनंद असं जे भगवंताचं रूप आहे, आत्म्याचं स्वरूप आहे, त्या पदांचं विवरण करतायत। त्या पदांबद्दल आपल्याला ज्ञानोबा माहिती सांगतायत। ज्ञानोबा आपल्याला अनेक प्रकारच्या दृष्टांतांनी हा बोध देत आहे की बाबांनो, हा जो आत्मा आहे आपल्या देहामध्ये किंवा बाहेर, आत्मा परमात्मा ब्रह्म भगवान ईश्वर सगळं एकच आहे। तो जो आत्मा आहे त्या आत्म्याला कोणत्याही पदाने, कोणत्याही शब्दाने, कोणत्याही युक्तीने त्याला आपल्याला संबोधन करता येत नाही, संबोधित करता येत नाही, त्याचं वर्णन करता येत नाही। आपण त्याला अनेक प्रकारची पदं लावतो। तो मुळातच सर्व गुण संपन्न आहे, त्याच्यामध्ये कुठलीही उणीव नाही, कमतरता नाही, आणि ती कमतरता नसल्यामुळे आपण त्याला कुठल्याही तऱ्हेनं काही देऊ शकत नाही। तेव्हा ज्ञानोबा आपल्याला या सच्चित आणि आनंद या पदांबद्दल काल सांगून झालं की ही पद जी आहे ती पद त्या पदांचे विरोधी अर्थ जे आहे ते दूर करण्यासाठी वापरली जातात। जसं सत हे जे पद आहे ते असत दूर करण्यासाठी, चित हे जे पद आहे ते जडत्व नाहीसे करण्यासाठी, आणि आनंद हे जे पद आहे ते दुःख दूर करण्यासाठी। अशा प्रकारचं हे जे विवरण चाललेलं आहे हे समजायला थोडस कठीण आहे, समजून घेऊन आपण त्याप्रमाणे वागायलाही कठीण आहे आपल्याला। पण खरं जे आहे ते ऐकलं तर पाहिजेच, खरा बोध मनामध्ये ठसला पाहिजे। हे जे बेगडी नाटक वर्ष जगातलं आहे ते चटकन आपण स्वीकारतो आणि ते चालू ठेवतो। खरा मूळ मुद्दा जो आहे, खरा मूळ आत्मा आहे, त्या आत्म्याचं स्वरूप जाणं असं ज्ञानोबा वारंवार आपल्याला सांगून राहिले। तेव्हा तिचा विकार आपण पाहिजे। नीत प्रबोधाच्या ठाई नसे तैसे लागणे, देवी चिन्मात्रची मा काही चिन्मात्रीये। तेव्हा चिन्मात्र हा शब्द जो आहे, चिती सह जो आहे तो त्या भगवंताला लागू होत नाही। ज्याप्रमाणे प्रबोध म्हणजे जागृती, जाग होणं, जागे असताना जशी झोप राहत नाही
आणि आम्ही जागे असताना आम्ही जागे आहोत हा भावही राहत नाही. असा आम्ही धरून चालतो का, मी जागा आहे म्हणून बोलतो बरं का, मी जागा आहे म्हणून काम करतो बरं का, मी जागा आहे म्हणून चालतो बरं का. हा जो जागण्याचं जे स्वरूप आहे आपलं, ते काही आपण वारंवार ध्यानात ठेवून किंवा स्मरण करून वागत नाही. तेव्हा ज्ञानोबा ते सांगणारे की तसं हे चित स्वरूप जे आहे आत्म्याचं, ते सुद्धा अखंड त्याच्या ठिकाणी ते आहेच. मग तुम्ही कशाला त्याला चित स्वरूप म्हणता. त्याचप्रमाणे ती सगळ्या ते दुःखाचं चित स्वरूपाचं, आनंद स्वरूपाचं लक्षण सांगताय. ऐशे या सुखपणे नाही दुःख कीर होणे. हा जो आत्मा आहे त्याला सुख स्वरूप आहे, तो सुखी आहे, तो आनंद स्वरूप आहे असं म्हणण्यात काय अर्थ आहे. तिथं जर दुःखच नाहीये तर त्याला सुख स्वरूप म्हणता कशाला. हा, तुम्ही एखाद्या माणसाला म्हणा बाबा तू आनंदी आहेस. माणूस आणि आत्मा याच्यामध्ये कितीतरी अंतर आहे. हा देह आणि त्या देहामध्ये असलेला आत्मा याच्यामध्ये महद अंतर आहे. आत्मा देहासारखा नाही आणि देह आत्म्यासारखा नाही. आत्मा देहासारखा नाही आणि देह आत्म्यासारखा नाही. असं जर या दोघांचं वेगळं वेगळं स्वरूप आहे, मग देहाचे गुणधर्म जे असतील, देहांची जी काही आपल्याला वर्णनाची पद्धत असेल ती आत्म्याला लावू नका असं ज्ञानाला सांगलं. तुमच्या देहाला आवडणारी जी पद असतील त्या पदांचा उपयोग त्या आत्म्याला लावू नका, आत्म्याला लावू नका असं ज्ञानाला सांगलं. पण आत्मा आणि देह सारखे नाही. आता कसे सारखे नाही ते कालच्या मध्ये सांगून गेले. ज्ञानोबासारखे महान सत्पुरुष आपल्याला असं सांगतायत की वास्तविक हा जो देह आहे तो नश्वर आहे, नाशवान आहे, मरण धर्म आहे, परिवर्तनशील आहे, बदलणारा आहे आणि म्हणून तो असून नसल्यासारखा आहे असं आम्ही कधीच म्हणू शकत नाही. आमचा देह असून नसल्यासारखा आहे असं आम्ही कधी धरून चालतच नाही. याच्या उलट जो आत्मा आहे आमच्या देहामध्ये तो कसा आहे, तो जरी या देहासारखा दिसत नसला तरी अखंड आहे, सत आहे. तो आत्मा आपल्या देहामध्ये राहूनही आपल्या देहापासून अलग आहे. तो अखंड आहे, नित्य आहे, शाश्वत आहे, चिरंजीव आहे, न बदलणारा आहे. तो आमच्या अनेक जन्मांमधून तोच आमच्या देहांना धारण करत आलेला आहे आणि या देहातही तोच आहे. देह बदलणारे आहेत, आत्मा बदलणारा नाही. अनेक देह होऊन गेल्याचे यापूर्वी, परंतु आत्मा तोच आहे. हे जर आम्ही समजून घेतलं तर आत्म्याची आणि देहाची बरोबरी किंवा त्याच्या संबंधीचं जे वर्णन आम्ही देहाचं करतो ते वर्णन आत्म्याला लागू होत नाही. म्हणून आता ज्ञानोबा 31व्या ओळीमध्ये आपल्याला सांगतात, ऐसे या सुखपणे नाही दुःख कीर होणे. या आत्म्याला सुखपणानं सदैव सुखच आहे. तिथं आत्मा सुखरूप आहे.
हे फार समजलं आहे. आत्मा ज्ञान रूप आहे, आत्मा आनंद रूप आहे, आत्मा चित्त रूप आहे. आत्मा म्हटला की त्याचा जो गुण असेल ना, तो गुण आणि तो आत्मा एक रूप असतात. जशी खडी साखर घेतली आपण की ही खडी साखर आणि तिचा गोडवा, हिची गोडी आणि ही साखर जसे एकरूप आहे. गोडी अलग करता येत नाही आपल्याला या साखरेतून. साखर म्हटली की गोड आणि गोडी म्हटली की साखर. हे जसं अभिन्न आहेत, एकरूप आहेत, तसा तो आत्मा आणि त्याचे जे गुणधर्म आम्ही लावतो ते गुण विकृप आहेत. गोडी हा या साखरेचा गुण आहे. साखर आणि गोडी एकरूप आहे. तसा तो आत्मा सर्व गुणांनी एकरूप आहे. म्हणून आत्म्याचं जेव्हा ज्ञान होतं म्हणून आम्ही म्हणतो, ते ज्ञान सुद्धा अलग होत नाही. आत्मा ज्ञान रूप आहे, ज्ञान स्वरूप आहे. म्हणून जेव्हा आत्मज्ञान होतं तेव्हा आत्माच प्राप्त होतो. आत्मा प्राप्त झाला की त्याचं ज्ञानही प्राप्त होतं, त्याचं सगळं मग प्राप्त होतं त्याच्यामध्ये असलेलं. हे बा, साधं उदाहरण आहे. आपण कपाटामध्ये आपली पैशाची पिशवी ठेवलेली असते. काय त्या पिशवीमध्ये आपण सगळ्या प्रकारची नाणी टाकतो. 5 रुपयाचं आहे, 10 रुपयाची नोट आहे, 100 रुपयाची नोट आहे, 50 रुपयाची नोट आहे, सगळ्या असं धरून त्या पिशवीमध्ये भरून ठेवतो आणि ती कपाटात ठेवून देतो. आता ही जी पिशवी आहे ती पिशवी कशी आहे, सगळ्या प्रकारच्या नाण्यांची किंवा सगळ्या प्रकारच्या पैशांची एकरूप बनलेली आहे. तिच्यामध्ये सगळं भरलेलं एकत्र. ती पिशवी हातात आली की आपल्याला सगळी नाणी आणि सगळ्या नोटा हातात येतात, कारण तिच्यामध्येच भरले तुम्ही सगळं. मग ती पिशवी उचलली, तुम्ही काढली की सगळं येणार तुमच्या हातामध्ये. तसं आत्म्याचं आहे. आत्मा घेतला की त्या आत्म्याचं ज्ञान येणार, आत्म्याचं सुख येणार, आत्म्याचं तेज येणार, प्रकाश येणार, सगळं येणार त्याच्यामध्ये. आत्मा आणि त्याचे हे जे गुणधर्म आहेत ते असे वेगवेगळे करता येत नाही, एकरूप आहे त्याच्यामध्ये. मी ज्ञानोबा आपल्याला सांगून कितीतरी दृष्टांतांनी आता विषय संपवणार आहेत. तेव्हा ब्रह्मोत्सवच्या ठिकाणी दुःखाची कधीच उत्पत्ती नाही. आत्म्याच्या ठिकाणी दुःखच नाहीये. ज्याच्या ठिकाणी दुःखच नाहीये तो मुळातच सुखरूप आहे. तर मग त्याला तुम्ही सुखी आहे तू असं काय म्हणता? आत्मा मूळचाच सुखरूप आहे, चित स्वरूप आहे, आनंद स्वरूप आहे. मग त्याला आणखी तुम्ही ही भीषण चिटकू नका असं ज्ञान म्हणतात. तेव्हा या 31व्या ओळीमध्ये ऐसे या सुखपणे नाही दुःख की रहोणे, तो सुखरूप असल्यामुळं तिथं दुःखच होत नाही. मा सुख हे गणने सुखाशी काही. मग सुखाला सुख म्हणण्यात काय अर्थ आहे? सुखाला सुख म्हणण्यात काही अर्थ नाही, कारण ते सुख आहेच नाही आणि माहिती आहे आम्हाला हे सुख आहे म्हणून. तेव्हा जेव्हा आत्म्यासंबंधी जेव्हा बोलतात तेव्हा तो कसा आहे ते समजायचं. जसे आपले जगातले इतर पदार्थ असतात, त्यानंतर आता ज्ञानोबा आपल्याला म्हणतात
ज्या सुखामध्ये दुःखाचंही बीज नाही, असं जे सुख असतं ते बीजरहित, दुःख बीजरहित असं सुख जे आहे ते जगात, ते आत्म्यात आहे. आणि जे बीजयुक्त दुःख आहे ते जगात आहे. जगाचं स्वरूप फार भिन्न आहे, देहाचं स्वरूप फार भिन्न आहे. म्हणून आता या 32व्या श्लोकामध्ये ते म्हणतात, म्हणून सद असद त्वे गेले, सतही गेलं आणि असतही गेलं. म्हणून सत असत्व गेले, चित अचित्व मावळले. चिते मावळण, अचित पण मावळलं. चित स्वरूप जे जिवंतपणाचं स्वरूप आहे त्याला चित म्हणतात, आणि अचित म्हणजे जे जड स्वरूप आहे त्याला अचित म्हणतात. तर आत्म्यामध्ये अचितही नाही, चितही नाही, ते मावळलं. सुखासुख झाले काही ना की, आणि मग त्या ठिकाणी सुखही नाही ना सुखही नाही, सुखही नाही दुःखही नाही आत्म्यात. असा हा आत्मा निधर्मी आहे. असा जो हा आत्मा आहे त्याच्यामध्ये कोणताही धर्म नाही. तुम्ही त्याला कुठल्याही धर्मांनी संबोधू नका. हे आपल्याला ज्ञानोबा आता वारंवार सांगून आता या 5व्या प्रकरणामध्ये सांगत आहे. बाकी सगळे या जगातले पदार्थ हे आपल्या ज्ञानाचे विषय होतात, परंतु आत्मा हा आपला ज्ञानाचा विषय होऊ शकत नाही. कुठल्या इंद्रियाचा तो विषय नाही. बुद्धीचा म्हणजे ज्ञानाचा तो विषय नाही, मनाचा विषय नाही, डोळ्यांचा नाही, कानाचा नाही, नाकाचा नाही, कुठल्या इंद्रियाचा आत्मा विषय होत नाही. मग त्या आत्म्यामध्ये अज्ञान कसं असेल? जो ज्ञानाचाही विषय नाही तिथं अज्ञानाचं नाव कसं काय येईल? तेव्हा आता ज्ञानोबा 33व्या ओळीमध्ये असं सांगताय, आता द्वंद्वाचे लवंचक सांडून धुनीचे कंचुक, सुख मात्रेची एक स्वय आहे. हा सुंदर उद्यात आहे, ही ओळ लक्षात घ्या. आता द्वंद्वाचे लवंचक, लवंचक म्हणजे जे खोट दिसत ते मिथ्या प्रतीती, त्याला लवंचक म्हटले. खोट दिसणं, जे दिसण्यामध्येच खोट आहे. कशाचं? द्वंद्वांचं. ही जी द्वंद्व आहे, द्वंद्व म्हणजे दोन, सत असत, चित अचित, नंतर आनंद आणि दुःख, सुख असुख. ही जी द्वंद्व आहे, दोन 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 जी आहे, यांची मिथ्या प्रतीती आहे. ही त्या आत्म्यामध्ये नाहीये. सुखाच्या विरुद्ध दुःखही नाहीये, चित्तच्या विरुद्ध जडपणा पण नाही त्याच्यामध्ये, आणि सच्च्या विरोधात असतही नाही त्याच्यामध्ये. कुठलाही द्वंद्व नाही. ही 3च पद काय घेतात. बाकी तुम्ही जेवढी पद त्या देवाला किंवा त्या आत्म्याला लावतात त्यामध्ये कुठल्याही पदामध्ये द्वंद्व नाही. द्वंद्वाचे वस्त्र त्याने काढून टाकलेले असं ज्ञानोबा या मध्ये समजलं. सांडून धुनीचे कंचुक, कंचुक म्हणजे वस्त्र, धुनीचं म्हणजे हे द्वैताचं. हे द्वैताचं वस्त्र त्या आत्म्याने कधीच फाडून टाकलेले. त्या हे धुनीचं वस्त्र म्हणजे द्वैताचं वस्त्र खपतच नाही. तो द्वंद्वात द्वैतात येतच नाही कधी. म्हणून त्या आत्म्याने ही सगळी द्वंद्वाची आणि धुनीची जी
वस्त्र आहे ती फाडून तो शुद्ध सात्विक उभरा आहे बिचारा. आणि कसा आहे तो सुख मात्रेची एक स्वय आधी आणि तो स्वयं सुखरूप एकटाचा एकटा अखंड तसा राहतो सुख मात्रेची. त्यानंतर ज्ञानोबा पुढच्या 34व्या ओळीत सांगतात, वरी एकपणे गणिजे, वरी एकपणे गणिजे ते गणिते निशी ये तुझे, म्हणून हे गणिजे म्हणून हे न गणिजे ऐसे एक. फार सुंदर वे ज्ञानोबा म्हणतात, तो आत्मा ते ब्रह्म आम्ही म्हणतो एकच आहे. अरे पण त्याला एक हे नाव का देता तुम्ही? एक आहे, एक म्हणजे एक ही संख्या आहे, गणन आहे. 1 2 3 4 या पद्धतीने आम्ही गणतो ना, मोजतो ना. आमची जगामध्ये मोजण्याची पद्धत आहे वस्तूंना, म्हणून आपल्याला आम्ही त्या मापानेच मोजायला लागलो. आत्मा कसा? आत्मा एक आहे, आत्मा एकच आहे. आणि ती काही वस्तू आहे का तिला तुम्ही एक म्हणता? आता तुम्ही जर म्हटलं की ही जी हवा आहे इथं ही एक हवा आहे, तशी काय हवा एक आहे आणि 2 कुठे आहे मग? 3 कुठे आहे हवा? मग हे आकाश एक आहे, मग 2 आकाश कुठे आहे? अरे जिथे या बाह्य वस्तू ज्या सूक्ष्म वस्तू त्या सुद्धा एकाने 2 गणता येत नाही. हा आत्मा तर त्यांच्या पलीकडचा अति सूक्ष्म असा आहे, पण त्याला तुम्ही एक कसं म्हणता? ही जी संख्या आहे एक, ही तुमची व्यवहाराची संख्या आहे. व्यवहारामध्ये तुमचं 1 2 3 4 5 10 तो आत्मा या संख्येमध्ये येत नाही. म्हणून आपल्याला शिकवण्यासाठी ज्ञानोबा हे अनेक प्रकारचे दाखले देऊन आणि अनेक प्रकारच्या गोष्टी सांगून आत्म्याचं खरं स्वरूप मुखा. तेव्हा आत्मा एक आहे असं म्हणणं म्हणजे एक म्हणणारा कोणीतरी असतो की. आता उदाहरणार्थ पहा, आम्ही म्हटलं की बा हे एक चित्र आहे, एक आहे, हे एक चित्र आहे असं जेव्हा आम्ही म्हणतो तेव्हा याला एक म्हणणारा कोणीतरी दुसरा असतो की नाही. त्याच्याशिवाय एक कसं होईल? याला मोजणारा याला गणणारा कोणीतरी दुसरा असतो, म्हणून हे एक आलं. मग तसं आत्म्याला गणणारा कोण आहे सांगा बरं? का बरं तुम्ही त्याला एक म्हणता? आत्मा एक आहे असं तुम्ही म्हणता, तुम्ही म्हणजे कोण आहात गणणारे आत्म्याला? तुम्ही देहाने गणता, देहाचा तर काही संबंध नाही त्या आत्म्याशी. मग त्या आत्म्याला एक म्हणणारा कोण? जसे या जगातल्या पदार्थांना गणणारे आम्ही आहोत, आम्ही देह आहोत, जीव आहोत. जीव भावाने आम्ही हे सगळे पदार्थ 1 2 3 4 5 10 असं म्हणतो. तसं आत्म्याला एक म्हणणारा कोण आहे? मग आत्म्याला एक म्हणणारा जर कोणी नाहीये तर मग एक शब्द आला कसा तिथं आत्म्याच्या ठिकाणी? असं ज्ञानोबा विचारतात. कशासाठी आत्म्याला तुम्ही एक म्हणता? तेव्हा एकाला गणणारा दुसरा असावा लागतो, म्हणणारा दुसरा असावा लागतो, तेव्हा तो एक शब्द सिद्ध होतो. तसा आत्म्याला म्हणणारा कुणी नाही आणि कुणी नसल्यामुळे त्याला एक कसं म्हणता येईल?
बर, त्याला एक म्हटल्यानंतर मग आणखी संख्येनच मोजायचं झालं तर मग पुढे आणखी पुष्कळ संख्या आहेत आमच्याजवळ. एक संख्या मोजली आम्ही, आत्मा एक आहे, आणि दुसरं काय मग पुढे तुम्ही चूक होऊन जाता. आत्म्याला एक म्हणून घेतलं, इकडे गप्प होऊन गेले. हे जे तुमचं गप्प होणं आहे ना, आत्म्याला एक म्हणून हे एक आत्म्याला शिव देऊन घ्यायची. जशी एखाद्या माणसाला कोणी शिव देऊन देतो आणि मग गप्प होऊन जातो, पण दुसरी शिव द्यायला तुम्ही याच्या गालात बसेल ना, म्हणून ती शिव तर दिली गेली आता, म्हणून तो जसा गप्प होऊन जातो शिव देणारा, तसं आत्म्याला तुम्ही एक म्हणून शिव देऊन बसला आणि पुढे तुम्हाला दोन म्हणताच येत नाही, पुढे काहीच म्हणता येत नाही त्याला, मग तुम्ही गप्प होऊन जाता. अरे कशाला आत्म्याला एक म्हणता, आत्मा एक नाही. आत्म्याचं स्वरूपच फार भिन्न आहे हो. हा जगाच्या कुठल्याही भाषेत सापडत नाही. आपली जी भाषा जी तुम्ही म्हणा त्या भाषेने आत्म्याचं वर्णन होऊ शकत नाही. असा हा अतर्क्य अवर्णनीय असा हा आत्मा आहे. म्हणून त्या आत्म्यासाठी तुमची भाषा बंद करा. म्हणून आत्मज्ञान ज्याला होतं किंवा आत्मा ज्याला प्राप्त होतो ना, तो गप्प होतो. म्हणून आत्मज्ञानी जे लोक असतात ना, ज्यांना आत्माचं स्वरूप प्राप्त झालेलं असतं ना, ते बोलत नाही. काय बोलतील ते सांगा ना तुम्ही. ते चूप होऊन जातात, ते मौनात असतात, ते मौनी होऊन जातात. म्हणून आत्मज्ञानी जो आहे, आत्मस्वरूपामध्ये जो गेलेला असतो, तो गप्प होऊन जातो, त्याला बोलता येत नाही. त्या आत्मस्वरूपातून जाऊन बाहेर येतात आणि पूर्वस्थितीवर येऊन तुम्हाला ते सांगतात की आत्मा असं आहे, आत्मा असं आहे, आत्मा असं. ते आपला अनुभव सांगतात तुम्हाला. त्या आत्म्याचा अनुभव घेतात, ते आत्मस्वरूप बनून जातात आधी, आणि त्या आत्मस्वरूपातून पुन्हा ते आपल्या पूर्वस्थितीवर येऊन मग आपल्याला उपदेश करतात. असं जमतं का आपल्याला? असं जमत असेल तर तो खरा आत्मज्ञान. आम्ही पुस्तक वाचून त्याच्यावर सांगतो, हे काय आत्मज्ञान झालं का? आत्मज्ञान हा पदार्थच वेगळा आहे. म्हणून ज्ञानोबाशी सुद्धा कोणाशी तुलना करता येत नाही. म्हणून या 34व्या मध्ये ज्ञानोबा आपला सांगताय, वरी एकपणे गणिजे. नंतर तुम्ही त्याला एक म्हणतात, एका शब्दाने त्याची मोजमाप करता, मोजता त्याला. ते गणितेनेशी ये तुझे, परंतु त्याला तो गणणारा, एक म्हणणारा दुसरा कोणीतरी असावा लागतो ना. तुम्ही कोण त्याचे गणणारे, त्याला मोजणारे? अरे तुम्हाला तर आपली स्वतःची सावली सुद्धा मोजता येत नाही. काल पाहिलं ना, ज्ञानोबाने सांगितलं ना की आपल्याला आपली स्वतःची सावली सुद्धा मोजता येत नाही, आणि चालले आत्म्याला मोजायला. आत्मा एक आहे, कस काय एक येतो? तेव्हा आत्म्याच्या स्वरूपामध्ये कुठलाही गणिताचा अंक नाही, हे लक्षात घ्या. म्हणून हे न गणिजे ऐसे एक. म्हणून आत्मा न गणणाऱ्या विषयांमध्ये आहे. तो गणिताच्या भाषेत येत नाही, तो गणला जात नाही. त्याला हे 1, 2, 3 अंक गणू शकत नाही, मोजू शकत नाही, असा तो आहे. आम्हाला काय सवय झालेली आहे,
आम्ही या जगात राहतो, आम्ही देवभावात राहतो किंवा जीवभावात राहतो, आत्मभावात तर कधीच राहत नाही. देहभावात आम्ही राहतो, जीवभावात राहतो आणि जगात राहतो, संसारात राहतो. आणि म्हणून मग काय झालं, आम्हाला अनेकत्वाने आम्हाला गणना करण्याची सवय लागून गेली. घरामध्ये काय काय आमच्या सांगू शकतो आम्ही, एक माठ आहे, एक ताट आहे, एक अमुक आहे, एक अमुक आहे, हे भरले आम्ही. आणि मग आम्ही त्याची मोजमाप सांगू शकतो. तुमच्या घरामध्ये किती ताट आहेत, किती पेले आहेत, किती वाट्या आहेत, किती कपडे आहेत, काय काय आहेत. हे असं अनेकत्वाचं जे मोजमाप आहे ते संसारी जीवांना शक्य असतं. संसारी जीव अशा पद्धतीनं त्याचं गणित करतो. म्हणून हे जगातले घटपटातील पदार्थ जे आहेत ते असे मोजले जातात. एकत्वाने गणना करता येते असं काय, ज्याला एकच म्हणता येतं असं आकाश. आकाश किती आहे, बरोबर, त्याची गणना तुम्ही करू शकता. कारण तो पंचमहाभूतातला एक भूत आहे, विषय येतो. तेव्हा त्या आकाशाला एक म्हणतात. बर का, परंतु ज्याला अनेकत्वाची किंवा एकत्वाचीही गणना करणं शक्य नाही ज्याची, असा आत्मा आहे, असं ब्रह्म आहे. अनेकत्वाच्या रूपाने घरामध्ये असलेल्या सगळ्या वस्तूंना आम्ही मोजू शकतो. 1, 2, 3, 4, 5, 10. आकाशाला एक असं म्हणू शकतो कारण ते एकच एक आहे. परंतु आत्म्याच्या बाबतीमध्ये तुम्हाला हा एक शब्द लावता येणार नाही असं जाणवा होता. कारण आत्मा आणि आकाश हे काही सारखे आहेत का? कशा सारखे असणार? ते त्या आत्म्यातून निघालेलं पंचमहाभूत आहे. ही सगळी पंचमहाभूत आत्म्यामध्ये शेवटी विलीन होतात, त्या ब्रह्मामध्ये विलीन होतात, त्या परब्रह्मामध्ये जातात सगळे. मग ते परब्रह्म आणि त्याच्यातून निघालेली ह्या वस्तू एकरूप कशा असतील? म्हणून आत्मा किंवा ब्रह्म याची तुलना आकाशाशी करता येत नाही, मोजता येत नाही त्याप्रमाणे. कारण गणना करण्यासाठी दुसरा कोणीतरी असावा लागतो. हे तर खरं की नाही? समजा तुमच्या घरामध्ये किती वस्त्र आहेत तुमची, किती साड्या आहेत तुम्हाला, असं जर कोणी बाईने तुम्हाला विचारलं तर त्या साड्या मोजण्यासाठी कोणीतरी असावं लागतं ना तुमच्या घरातलं. मग तुम्ही मोजून दाखवा, तुम्ही मोजता त्या. म्हणजे घट आणि पट, घट म्हणजे हे भांडे, पट म्हणजे वस्त्र, यांची मोजदाद करण्यासाठी कोणीतरी मोजणारा असावा लागतो ना. आणि तो सांगेल मग की इतके वस्त्र येते, इतके भांडे येते. तसा आत्म्याला तुम्ही जेव्हा एक म्हणता तेव्हा तो एक आहे हे कोणी मोजलं? तू कस काय मोजशील? तिथं आत्म्यामध्ये गेला होता का तू? घरामध्ये तू हे घटपट मोजतो, ठीक आहे, परंतु त्या आत्म्याला एक म्हणणारा तू आत्म्यामध्ये गेला होता का तू? त्याला पाहायला तो एक आहे, कसा म्हणतो तो एक आहे? तेव्हा आत्म्याच्या बाबतीमध्ये कुठलीही संख्या सांगू नका, त्याला अशा तऱ्हेने मोजू नका, असं ज्ञान आपल्याला सांगते. म्हणून तो एक आहे असे म्हणता येत नाही, गणता येत नाही. आणि तसं बोलणं चुकीचं आहे तुमचं. बरं, हा रेव कठीण आहे, हे पाहणं आपल्याला होतच कठीण आहे. आत्म्याच्या संबंधी आपण तर हे करतो,
ज्ञानमाता 35व्या ओळीमध्ये सांगून राहिले पहा. तैसे सुखा असोनी निथणे, ते सुखी सुखी तेणे, हे सुख मात्रची मा कोणी अनुभवावे. अरे बापरे, ज्ञानवा सांगतात तैसे आता आतोनी निथणे, निथणे शब्द निथणे, निथरत ना, पाणी निथरत की नाही, निथरणे शब्द आहे आपल्याकडे. जसं आपण एखादा ओलं पर्स घेतलं आणि ते असं वर केलं की ते पाणी निथरत की नाही, निथरणे, निथरणे शब्द येतो. तैसे सुखा आतोनी निथणे, ते सुखी सुखी तेणे, हे सुख मात्रची मा कोणी अनुभवावी. आता तुम्ही म्हणता की आत्म्यामध्ये सुख आहे आणि आत्म्यामधून ते सुख पाझरत निथरत, आत्म्यातून येतं आम्हाला सुख कसं मिळतं? आत्म्यातून, कारण ते आत्म्यातून पाझरत निथरत आणि मग आम्हाला ते सुख प्राप्त होतं. कारण आत्म्यामध्ये ते भरलेले आहे आणि भरलेलं सुख जे आहे ते असं निथरत, पाझरत आणि ते आम्हाला प्राप्त होत. ज्ञानवंता ब्रह्मसुखात जेव्हा बर का ते सुख निथळत येते, आत्मसुखामधून जेव्हा ते सुख असं निथळत जात म्हणे, तेव्हा ते वैषयिक सुख होऊन गेलं. मग जसं कपड्यातून निथळणार पाणी, तो कपडा एक विषय आहे आणि ते पाणी एक विषय आहे की नाही? पदार्थ आहेत ना दोघं. कपडाही पदार्थ आहे आणि त्याचं ते निथळणार पाणी पण विषय आहे. तसा आत्म्यातून निथळणं म्हणजे आत्मा विषय आहे का? म्हणजे आत्म्यातून सुख कसं मिळतं तुम्हाला? आम्हाला आत्मसुख मिळतो, आत्म्यातून सुख मिळतं, आम्ही सुखी आहोत कारण आत्मा आमच्याकडे आहे ना, आत्म्यातून ते सुख आम्हाला मिळतं. आत्म्यातून तुम्हाला सुख मिळतं, आत्म्यातून ते पाझरणार सुख हे तुम्हाला कळतं, दिसतं, त्याचा अनुभव येतो. म्हणजे आत्मा हा अनुभवाचा विषय होऊन गेला. जसं तो कपड्यातनं ते पाणी निथळत, कपडा आणि ते पाणी दोन्ही विषय नाही का, तसा आत्मा आणि त्याचं जे सुख आहे ते दोघं विषय नाही. आत्मा तर विषय शून्य आहे ना, कुठलाही विषय त्यात नाही ना. हो, मग जिथं विषयच नाहीये तिथं हे सुख कसं निथळणार? आणि मग त्याचा अनुभव कसा काय येतो तुम्हाला? ज्ञानोबा सांगतात ही जी वैश्विक विषयांची सुख आहेत ना, मला घेण्याची सवय लागलेली. विषय सुख आम्ही जी घेतो ना जगातली, ती अशी विषयातून पाझरतात आणि मग आम्हाला ती गोड लागली की आम्ही ती भोगत असतो ही सुख. तसा आत्मा आंब्यासारखा चोखून पाहिला का? हा, गोड लागला बर का, बरोबर. आत्म्याचा रस फार गोड आहे हो, कंपा. अरे आत्मा कधी पाहिला नाही, कधी तो विषय नाही, तो पदार्थ नाही, आणि तो कस काय तुला गोड लागला? त्याचं सुख कस काय टाकलं तू? आत्म्याचं जे सुख आहे ते असं इतर जगातल्या विषय सुखासारखं नाही. हे स्पष्ट झालं. आता आम्ही काय करतो, आमच्या जगातल्या अनुभवावरून आत्म्याचा अनुभव घेऊ पाहतो. आत्म्यालाही आम्ही जगातल्याच एका विषयावर आणून ठेवतो आणि त्याच पद्धतीने त्याचा अनुभव घेऊ इच्छितो. लाडू म्हटला की जसा तो याच्यातनं काढला
हा लाडू आहे. बरणीत होता, बरणीतून तो लाडू काढला आणि तोंडात घातला, मग गोड लागला, सुख झाला आम्हाला. तसा आत्मा हा तुझ्या कुठल्या बरणीत भरलेला आहे का देहाच्या, आणि तो तसा तुम्हाला काढून त्याचा सुखाचा स्वाद घेता आला का? ही जी बाकीची जगातली जी आमची पद्धती आहे ना, तीच पद्धत आमच्या डोक्यामध्ये असल्यामुळे आत्म्याला सुद्धा आम्ही एक विषय समजतो आणि तशीच भाषा तयार होऊन जाते आमची बोलण्याची. ज्ञानवंता वेड्यानो असं म्हणू नका आत्म्याला. आत्मा असा विषय नाही, तो लाडू नाही, तो आंबा नाही, तो कुठलाही पदार्थ नाहीये तसा खाण्यासारखा. आणि मग त्याच्यामधून सुख कसं काय पाजरेल आणि मग कसं काय तुम्ही चाखणार? तात्पर्य असं की आत्म्याचं जे सुख आहे ते आत्मस्वरूपात गेल्याशिवाय तुम्हाला प्राप्त होणार नाही. आणि तुम्ही आत्मस्वरूपामध्ये गेल्यानंतर मग तुम्ही बोलायलाच येणार नाही, सांगायला सर्व शिल्लक राहणार नाही की आत्मा असा असा आहे, तोच तसा आहे, ते सुख असं असं आहे. त्यावेळेला तो आत्मस्वरूपामध्ये गेलेला जो असतो तो आत्मयामध्ये विलीन होऊन जातो. साखर पाण्यात टाकल्यानंतर ती पाण्याशी एकरूप जाते, विरघळून जाते आणि मग ते पाणी गोड होऊन जात. आता जर ती साखर म्हणेल तर मी गोड आहे, कुठे तू? साखर नावाचा पदार्थ आता त्या पाण्यात उरलाच नाहीये. तद्वत ज्ञानोबा सांगून राहिले की आत्मा हा काही असा एखादा पदार्थ नाही, एखादी वस्तू नाही की जी अशा तऱ्हेनं तुम्हाला सुखाच्या रूपाने पाजून तुमच्याकडे येईल आणि त्याचा स्वाद तुम्ही घ्याल. तेव्हा म्हणतात जगामध्ये सुख नावाची जी वस्तू आहे ती स्वतंत्र आहे. आम्हाला जी सुख मिळतात ती विषयांपासून मिळतात. लक्षात घ्या, पुन्हा जगामध्ये मिळणारी आम्हाला जी सुख आहे ती जगातल्या विषयांपासून मिळतात. म्हणून आमची सगळी सुख ही विषय सुख आहे. जगातलं सुख म्हटलं की ते एखाद्या विषयापासून येतं. कुठलंही सुख घ्या, जिभेचं सुख घ्या, डोळ्याचं सुख घ्या, कानाचं सुख घ्या, नाकाचं सुख घ्या, मनाचं घ्या, बुद्धीचं घ्या. ही जगातली जेवढी इंद्रियजन्य अशी सुख आहे ती त्या विषयांची येतात. डोळ्याचे विषय अलग आहेत, कानाचे विषय अलग आहेत, नाकाचे विषय अलग आहेत, जिभेचे विषय अलग आहेत. म्हणून आम्हाला प्राप्त होणारी ही जी विषयजन्य सुख आहे ती भिन्न भिन्न आहे जगामध्ये. त्याच्याशी आत्म्याच्या सुखाशी तुलना करू नका. आत्मा तसा तुम्हाला कुठल्याही इंद्रियाने लाभणार नाही. आणि तो जर इंद्रिय सुखाच्या पलीकडे आहे, तो इंद्रियजन्य सुखाच्या पलीकडचा आहे तो, तर मग त्याचं सुख तुम्हाला कुठल्या इंद्रियाने प्राप्त होईल. म्हणून आत्म्याचं सुख मी चाखलं, मला ते फार आवडलं, मी आत्मसुखात आहे असं कोणीही म्हणू शकत नाही, म्हणताच येत नाही त्याला. कारण तो इंद्रियजन्य विषय नाही. आणि इंद्रियजन्य जर विषयच नाही तर तो त्याचं वर्णन करतो कसं काय? जसं जिभेचं जे सुख आहे, गोडी, कडू, गोड, आंबट, तिखट, खारट वगैरे या रुची आहेत सगळ्या जिभेच्या. ह्या ज्या रुची आहेत आणि कानाचे जे शब्द आहेत ते शब्द त्यांच्या रुची वेगळ्या, कानाच्या शब्दांचे प्रकार भिन्न आहेत. तेव्हा शब्दांचे प्रकार आणि हे खाण्याचे प्रकार सारखे नसतात का?
कसे असतील सारखे? जर इंद्रिय भिन्न आहे तर त्यांचे विषय भिन्न झाले. म्हणून इंद्रियजन्य सुखांच्या गोष्टी भिन्न भिन्न असतात. आत्मसुखाचं तसं नाही. म्हणून आत्म्याचं सुख हे इंद्रिय सुखाशी तुलना करून आम्हाला अनुभवता येत नाही. हा ज्ञानोबांचा सिद्धांत आहे. ज्ञानोबा सांगतात तुम्हाला आत्म्याचं सुख आणि इतर जे वैश्विक सुख आहे जीवनामधलं ते सुख यांची तुलनाच करता येणार नाही. कारण इतर जी सुख आहे जगातली ती विषयजन्य सुख आहे, इंद्रियजन्य सुख आहे, ती त्याचं वर्णन तुम्हाला करता येतं. परंतु हे जे आत्मसुख आहे, ब्रह्मसुख आहे, याचं वर्णन नाही करता येणार. हा सुंदर विषय हा. तेव्हा सुख नावाची एक स्वतंत्र अशी काहीतरी वस्तू आहे बाबा, ती आम्ही या विषयांच्या माध्यमातून घेतो आणि म्हणे आत्म्यामध्ये सुख आहे ते पण आम्हाला पाहिजे. ज्ञानोबा आपल्याला सांगतात या जगामध्ये केवळ एकच सुख भोगणारा कोण आहे? तो एकच सुख भोगतो, तो फक्त ईश्वर आहे. तो जो ईश्वर आहे, जो भगवान आहे, तोच फक्त ते एक सुख भोगतो. सुख आणि दुःख भोगणारे कोण आहे? आम्ही सगळे. हे संसारातली सुख यांना म्हणतो आम्ही, आणि या संसारामध्ये त्याच्या जोडीला दुःख पण आहे. तेव्हा सुख आणि दुःख यांचे दोन्ही भोग घेणारे आम्ही जीव आहोत संसारातले. दुःख रहित सुख स्वरूप असं जे सुख आहे ते कशात आहे? मग म्हणतात ते मोक्षात आहे, मुक्त होण्यात आहे, सुटण्यात आहे, बाजूला होण्यात आहे. या संसाराच्या कटकटीतून सुद्धा तुम्ही बाहेर व्हा, मग तुम्हाला दुःख रहित सुख मिळेल. आम्ही जे आता संसारात जे सुख देतो ना ते दुःख मिश्रित सुख असतं. सुखाच्या जोडीला दुःखही असतं तिथं. तेव्हा आम्हाला खऱ्या सुखाची, आत्मसुखाची कशी कल्पना ही सांगा बरं आता तुम्ही. आम्हाला जर मिश्र पद्धतीचा चिवडा खाण्याची सवय लागली आहे की नाही, त्या चिवड्यामध्ये सगळं काढलेलं असतं. असा चिवडा खाणाऱ्या माणसाला ज्या अनेक चवी त्याच्या जिभेला लागतात त्याला एकच चव घ्यायची असती तर कशी लागेल त्या चिवड्यामध्ये? वगैरे चिवडा सोडतो आता, चिवडा खाणं बंद कर आणि तुला जर एकच चव पाहिजे असेल तर कुठला तरी पदार्थ घे. मग गूळ घे, साखर घे, आंबा घे, कुठला तरी पदार्थ घे. पण संसारामध्ये तसं नाहीये. संसारामध्ये हे असं मिश्र सुख आहे. म्हणून दुःखाचे प्रकार अनेक आहेत, म्हणून त्या सुखाचे प्रकार अनेक होऊन गेले. काय कमाल आहे. दुःखाचे प्रकार अनेक आहेत. प्रत्येकाला सारखी दुःख आहे का सांगा बरं तुम्ही आता. नाही हो. कुणाला शरीराची दुःख आहेत, पीडा आहेत, कुणाला मानसिक पीडा आहेत, आहे की नाही. मनाने तो विचार करून आता पुढे काय होईल आपलं, आता कसं होईल आपलं, काय होईल. तेव्हा या जगामध्ये ही जी दुःख आहे ती अनेक प्रकारची आहेत, अनेक प्रकारच्या पीडा आहेत, अनेक प्रकारचे ताप आहेत, अनेक प्रकारची दुःख आहेत माणसाला. मग दुःख जर अनेक आहेत, ही दुःख सगळी त्या सुखामध्ये मिसळतात आणि मग त्याचा चिवडा बनतो. आणि तो सुख दुःखाचा चिवडा आम्ही खात असतो. मग कधी तिखट लागतं तर कधी खारट लागतं, कधी आंबट लागतं तर कधी गोड लागतं. बरोबर. चिवड्यामध्ये ते सगळे पदार्थ मिसळलेले जर आहे तर तो चिवडा खाताना सगळ्या चवी लागणारच ना जिभेला. जीभ तर एकच आहे ना, त्या जिभेला ती चव लागते तो चिवडा खात असताना. बस संसाराचं जीवन हे अशा पद्धतीचं जीवन आहे की सगळ्या चवी घ्या तुम्ही.
सुख दुःखाच्या, कारण सगळं मिश्रण आहे तिथं. परंतु आत्म्यामध्ये तसं नाही. आत्म्याचं जे सुख आहे ते शुद्ध, केवल शुद्ध, सात्विक, मिश्रण रहित, कुठल्याही दुःखाचा स्पर्श नाही, असं जे नित्य, अखंड, शाश्वत, चिरंतन, आल्हाददायक असं जे सुख आहे ते आत्म्यात. आणि ते त्याच्यासारख्या जगामध्ये कुठे सुख नाही. म्हणून जगाच्या सुखावरून आत्म्याच्या सुखाची कल्पना करू नका. आता आम्हाला जर आत्माच पाहायला मिळाला नाही, त्याचं सुख पाहायला मिळालं, आणि म्हणून आत्मा नाही तो त्याचं सुखही नाही. आम्हाला ही जी जगातली जी सुख आम्ही भोगतोय, दुःख मिश्रित, याच्यावरूनच कल्पना करतो आम्ही आत्म्याची. तेव्हा ज्ञानोबा फार सुंदर पद्धतीने आपल्याला समजून देत आहे. 35 ओव्या झाल्या आहेत आपल्याला. उद्याला आपण 36वी. उद्या आपल्याकडे मुंबईचे काही पाहुणे येणार आहेत. नुकतेच आता मुंबईच्या आश्रमाचे जे ब्रह्मचारी होते निर्मल प्रकाशजी, ते आता चेतन विकास ब्रह्म आहे संन्याशी झालेले, ते आपल्या आश्रमामध्ये येणार आहे भेट द्यायला. उद्या भेटा तुम्ही त्यांना. बरं, असो, आजच्या सत्संगाची वेळ संपल्यामुळे सत्संगाला विश्राम देऊया. हरि ओम तत्सत.